मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये. आचार्य उमास्वामी विरचित तत्वार्थसूत्र मोक्षशास्त्र. याच्यामध्ये आपण मतिज्ञानाचे भेद, त्यांची नावं किंवा त्याच्या उत्पत्तीचं कारण हे सगळं आपण बघितलं. आता 15 नंबरचं सूत्र आहे. 15 नंबरचं सूत्र मतिज्ञान के क्रम के भेद. काय सांगितलंय? मतिज्ञान के क्रम के भेद म्हणजे मतिज्ञान होताना ज्या क्रमाने होता आपल्याला, तर ते टप्पे कुठले आहेत किंवा तो क्रम कुठला आहे, तर त्याचे प्रकार आपल्याला इथं सांगतात. अवग्रहे हावाय धारणा हा. अवग्रहे हावाय धारणा हा म्हणजे अवग्रह, इहा, आवाय आणि धारणा अशा प्रकाराने ह्या क्रमाने आपल्याला मतिज्ञान होतं. म्हणजे मतिज्ञान होत असताना पहिल्यांदा अवग्रह होणार, नंतर इहा होणार, नंतर आवाय होणार आणि सगळ्यात शेवटी धारणा. आणि हे काय झालं? ह्या क्रमाने मतिज्ञान प्राप्त झालं. म्हणजेच हे काय आहेत? मतिज्ञान होत असताना जे क्रम आहेत. अवग्रह, इहा, आवाय और धारणा यह 4 भेद है. म्हणजे ह्या 4 क्रमाने किंवा ह्या 4 प्रकाराने मतिज्ञान होतं. पण हे सुद्धा कसे आहेत? क्रम ठरलेले आहेत. म्हणजे होताना पहिल्यांदा अवग्रहच होणार, त्याच्यानंतर इहाच होणार, नंतर आवाय होणार आणि शेवटी धारणा होणार. म्हणजे हे क्रम मागं पुढं होणार नाहीत. ह्याच क्रमाने मतिज्ञान होणार आहे. आता हे अवग्रह कशाला म्हणायचं वगैरे हे सगळं आपण बघूया. चेतना में जो थोड़ा विशेष आकार भासित होने लगता है उस ज्ञान को अवग्रह कहते हैं. म्हणजे आहे सगळं मतिज्ञानाचंच बरं का. पण मतिज्ञान होत असताना जेव्हा सुरुवात होते मतिज्ञान व्हायला, तर तेव्हा पहिल्यांदा काय होणार आहे? आपल्याला अवग्रह होणार आहे. अवग्रह म्हणजे काय? की ज्ञानाच्या द्वारे समोर काहीतरी आहे एवढं आपल्याला तिथं काय होणार आहे? जाणीव होणार आहे. म्हणजे ते काय आहे, त्याचा निर्णय किंवा त्याचं नाव हे तेव्हा त्या ज्ञानामध्ये आपल्याला कळणार नाही. कशामध्ये? अवग्रहमध्ये. अवग्रहमध्ये काय होणार आहे? काहीतरी आहे, काहीतरी विशेष आपल्याला तिथं त्याचा अस्तित्वाची जाणीव होणं किंवा त्याचं भावभासन होणं एवढंच तिथं काय आहे? अवग्रहाचं काम आहे. आपल्या लक्षात येणार नाही बरं का. हे अवग्रह झाला, इहा झाली, मग आवाय आणि धारणा झालं, हे लक्षात येणार नाही. आपल्याला शेवटी लक्षात येणार. काय लक्षात येणार? की हां, इथं आपल्याला ही गोष्ट लक्षात आली. अवग्रह झालेला म्हणजे इतके त्याचे सूक्ष्म म्हणजे हे आहेत, काय म्हणायचं की होऊन गेलेलं लक्षात येत नाही, पकडीत आपल्या येत नाही, तेवढं आपलं ज्ञान विशेष नाही. त्यामुळं फक्त हे होतं एवढं आपल्याला इथं समजून घ्यायचंय. आपल्याला हे कोणी सांगितलं? मग केवल ज्ञानामध्ये हे सगळं त्यांनी जाणलेलं आहे आणि त्या ज्ञानाच्या द्वारे आपल्याला त्यांनी हे सांगितले की मतिज्ञान होत असताना अवग्रह, इहा, आवाय आणि धारणा ह्या 4 क्रमाच्या द्वारे आपल्याला ते ज्ञान होतं. मग अवग्रह कशाला म्हटलेलं आहे? की वस्तूचं अस्तित्वाची आपल्याला तिथं जाणीव फक्त झाली. काय आहे अजून जिज्ञासा पण नाही, फक्त तिथं ते वस्तू काहीतरी आहे एवढं फक्त आपल्या जाणीवेत आलं, त्याला अवग्रह म्हटलंय. त्याच्यानंतर विषय और विषयी, विषय करने वाले के योग्य स्थान में आ जाने के बाद होने वाले आद्य ग्रहण अवग्रह है. काय सांगितलंय? विशेष और विषयी के योग्य स्थान में आ जाने के बाद होने वाला आद्य ग्रहण अवग्रह है. म्हणजे आता विषय काय आहे? एखादी जी काही वस्तू समोर आहे त्याला विषय म्हटलंय आणि त्या विषयाला जो जाणतो, कोण जाणतो? जीव जाणतो किंवा ज्ञान जाणतं. म्हणजे त्याला काय म्हटलेलं आहे? तिथं विषयी म्हटलेलं आहे. विषय आणि विषयी शब्द समान वाटतात, पण त्याच्यामध्ये काय आहे? फरक आहे. काय फरक आहे? विषय म्हणजे तिथं ज्या गोष्टीला आपल्याला जाणायचंय किंवा ज्या गोष्टीला आपण जाणतोय, पाहतोय, तर ती गोष्ट काय झालं? विषय झालं. आणि त्या विषयाला जो जाणतो तर त्याला काय म्हटलेलं आहे? विषयी.
जाणणारा तो विषयी आणि जाणला जातोय तो विषय. फरक दोन गोष्टीचा लक्षात येतोय. जाणणारा तो विषयी आणि जे गोष्ट जाणली जाती त्या विषयीच्या द्वारे, तर तो झाला विषय. मग असं हे दोन गोष्टी एका ठिकाणी आल्या म्हणजे आपण काहीतरी जाणलं जाण्यासाठी ती वस्तू पण समोर आहे आणि त्या वस्तूला जाणण्यासाठी आपण पण काय झालोय, प्रवृत्त झालोय किंवा आपलं लक्ष त्या वस्तूकडे गेलं. म्हणजे असं दोन गोष्टी एका ठिकाणी आल्यानंतर पहिल्यांदा तिथं जे काही होतं तर त्याला काय म्हटलेलं आहे, अवग्रह असं म्हटलेलं आहे. म्हणजे अशी नजर पडलं की आपल्याला काहीतरी दिसलं की नाही आपल्या डोळ्यांना, तर त्याला काय म्हटलंय, अवग्रह. फक्त दिसलं, काय आहे हा तिथं डोक्यात अजून विचार पण त्याच्यामध्ये नाही, अवग्रहमध्ये. त्याच्यानंतर स्व और पर दोनों का जिस समय में विषय हो उसका पहले अवग्रह होता है. मग तिथं स्व आणि पर म्हणजे जाणणारे आपण आणि ज्या विषयाला जाणतोय तर ते पर, असं दोन्हीही गोष्टींचं तिथं काय चाललेलं आहे, एका ठिकाणी त्या गोष्टी आहेत. असं असताना त्या विषयाला पहिल्या समयामध्ये आपण पाहतोय किंवा त्याचं भावभासन होतंय तर तो अवग्रह म्हटला जातो. म्हणजे वेगवेगळ्या अपेक्षेने त्यांनी सांगितलेलं आहे. पहिल्यांदा काय सांगितलं की वस्तूला समोर पाहिल्यानंतर आपल्याला काहीतरी आहे एवढं तिथं काय झालं, फक्त त्या वस्तूच्या अस्तित्वाची जाणीव झाली. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं विषय आणि विषयी, म्हणजे ते वस्तू तिथं आहे, वस्तू म्हणजे विषय, आणि त्या वस्तूला जाणण्यासाठी आपला ज्ञान तिकडं चाललंय म्हणजे त्या वस्तूला जाणण्याकडे झुकलेलं आहे, म्हणून आपण झालो विषयी. आणि ह्या दोन गोष्टी एका ठिकाणी आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला जे काही ज्ञान होतंय तर त्या ज्ञानाला काय म्हटलंय, अवग्रह. पण ह्या ज्ञानामध्ये ते काय आहे असं विचार नाही किंवा जिज्ञासा नाही किंवा त्या वस्तूचं आपल्याला तिथं निर्णय नाही, हीच वस्तू आहे असं काही नाही. हे सगळं पुढच्या टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये फक्त त्या वस्तूला आपण पाहिलं किंवा जाणलं, एवढं झालं. त्याच्यानंतर दुसरं आहे इहा. अवग्रह के द्वारा जाने गए पदार्थ को विशेष रूप से जानने की चेष्टा आकांक्षा को इहा कहते हैं. अवग्रहामध्ये आपल्याला त्या वस्तूचं दर्शन झालं आणि आता इहामध्ये काय होतंय, ती वस्तू काय आहे अशी उत्सुकता, अशी जिज्ञासा आपल्या मनामध्ये आली. लक्षात येते का मावशी? पहिल्यांदा काहीतरी समोर दिसल्यानंतर अरे हे काय आहे असं त्याला जाणण्यासाठी आपल्या मनामध्ये एक विशेष भाव निर्माण झाला किंवा तिथं जाणण्याची आपली इच्छा निर्माण झाली, तर त्याला काय म्हटलेलं आहे, इहा. लक्षात येते का सगळ्यांच्या? अवघड वाटतंय? सगळ्यांना ऐकू येते ना? म्हणजे बोलू शकताय तुम्ही. हां ठीक आहे. मी म्हटलं कालच्यासारखं म्यूट झालंय का परत. हां, तर अवग्रह आणि इहा कशाला म्हटलंय लक्षात आलं? ह्या दोन गोष्टी तरी. पहिल्यांदा अवग्रहमध्ये काय होणार आहे, त्या वस्तूला सामान्यपणे वस्तूचं आपल्याला दर्शन म्हणजे ती वस्तू पाहिली, ती वस्तू आपल्याला दिसली, एवढंच एक क्रिया झाली. त्याच्या पुढची क्रिया अवग्रहमध्ये नाही. आता त्या वस्तूला पाहिल्यानंतर ती वस्तू काय आहे असं जाणण्याची इच्छा आपल्या मनामध्ये आली, त्याला काय म्हटलेलं आहे, इहा म्हटलेलं आहे. इहा म्हणजे त्या वस्तूला जाणण्याची इच्छा किंवा त्याला विशेष रूपाने काय आहे असं आपल्याला वाटणं, तर ह्याला इहा असं म्हटलेलं आहे. इहा का विशेष वर्णन 11वें सूत्र के नीचे दिया गया है. त्यानंतर तिसरं काय आहे, अवाय. म्हणजे आता हे क्रमाने झालं की नाही, पहिल्यांदा वस्तू दिसली, नंतर त्या वस्तूला जाणण्याची इच्छा झाली, म्हणजेच हे काय आहेत, हे क्रमाने होणारे हे टप्पे आहेत. ह्याच्यामध्ये क्रम मागं पुढं होणार नाही. जेव्हा आपल्याला मतिज्ञान होणार आहे तर ह्याच क्रमाने होणार आहे. त्याच्यानंतर आता तिसरं अवाय. अवायमध्ये काय आहे, विशेष चिन्ह देखने से उसका निश्चय हो जाए सो अवाय है. मग आता पहिल्यांदा आपल्याला अवग्रहामध्ये समजा एक पुस्तक दिसलं होतं, म्हणजे काही ते पुस्तकाचं आपल्याला दर्शन झालं, पण ते पुस्तक आहे कुठलं आहे किंवा काय आहे हे आपल्याला अवग्रहामध्ये झालं नव्हतं. मग इहामध्ये काय झालं, काय आहे हे असं तिथं जिज्ञासा झाली. आणि अवायमध्ये काय झालं, हे पुस्तक आहे असा तिथं काय झाला, निर्णय झाला.
कुठं निर्णय झालाय? आवायमध्ये झालाय. आवायमध्ये आपल्याला जे काही अवग्रह आणि इहामध्ये आपल्याला समजलं होतं, तर त्या गोष्टीबद्दल आवायमध्ये काय झाला? निर्णय झाला. आता हां, हे पुस्तकच आहे, पुस्तक सोडून ही अन्य कुठली गोष्ट नाही, असं जिथं ज्ञान झालं तर त्या अवस्थेला काय म्हटलेलं आहे? अवाय असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर शेवटचं काय आहे? धारणा. धारणामध्ये काय होणार आहे की आपल्याला आज तर निर्णय झाला की हे पुस्तक आहे, मग ते पुस्तकच आहे हे आपल्या पक्क लक्षात राहिले, त्याला काय म्हणायचं? धारणा. म्हणजे 4 दिवसांनी आपल्याला ते पुस्तक दिसलं किंवा 6 महिन्याने दिसलं, वर्षाने दिसलं, तर त्यावेळेस आपल्याला हे ते पुस्तक आहे जे आपण त्या दिवशी पाहिलं होतं हे तिथं आपल्याला लक्षात येणार आहे. कशाच्या द्वारे लक्षात होणार आहे? कारण त्या गोष्टीची धारणा झाली. धारणा झाली म्हणजे काय झालं? त्या गोष्टीचा आपल्या मनामध्ये पक्के संस्कार झाले, हे पुस्तकच आहे असे संस्कार झाले की काही काळासाठी तरी ते विसरले जाणार नाहीत. म्हणजे पक्क झालं ज्ञान की हे पुस्तकच आहे. आवायमध्ये निर्णय झाला, आवायमध्ये काय झालं? हे पुस्तक आहे असा निर्णय झाला. आणि धारणामध्ये काय झालं की ते पुस्तक आहे ही गोष्ट आपल्याकडनं विसरली जाणार नाही. म्हणजे काही काळानंतर सुद्धा आपल्या लक्षात राहतंय. का लक्षात राहतंय? तर धारणा ज्ञान आहे तिथं. म्हणजे आता आपले जे नातेवाईक आहेत, आपले जे काही असे लहानपणीचे मित्र मंडळी किंवा आपले जवळपासची लोक काही काळाने आपल्याला खूप वर्षांनी जर भेटले तर आपण त्यांना ओळखतो की नाही? मध्ये खूप काळाचा गॅप पडलेला असतो. समजा आपल्या लहान म्हणजे वर्गातले कोणी आपल्या मैत्रिणी असतील किंवा लग्नाच्या आधीचे गावातल्या काही मैत्रिणी असतील आणि खूप एक 25 वर्षांनी आपली गाठ पडली. गाठ पडल्या आपण लगेच काय म्हणतो? अरे ही माझी लहानपणीची मैत्रीण. मग हे आपल्या लक्षात कशामुळं राहिलं? तर ते धारणा ज्ञानामुळं राहिलं. जर आपण आवायपर्यंतच राहिलो असतो आणि धारणा जर झाली नसती तर मग आपण त्या व्यक्तीला ओळखू शकणार नाही. मग असं पण होतं की नाही, खूप वेळा ती व्यक्ती आपल्याला ओळखते आणि आपल्याला ते आठवत नाही. मग ती सांगते, अरे मला ओळखलं नाही का तुम्ही? मी अमुक अमुक आहे. आणि मग आपल्याला परत तिथं काय होतं? हां, असं आहे का, असं वाटतं. पण आपल्याला पहिल्यांदा लक्षात का आलं नाही? तर तिथं धारणा नव्हती. त्या व्यक्तीच्या बद्दलचं जे काही ज्ञान होतं तर त्या ज्ञानाची आपली धारणा झालेली नव्हती. फक्त आवायपर्यंत झालं होतं आणि तिथून ते ज्ञान तिथूनच तिथपर्यंतच राहिलं होतं. पुढचा टप्पा त्या ज्ञानामध्ये धारणाचा झाला नव्हता. तर अशा प्रकारे जेव्हा आपल्याला मतिज्ञान होतं तर ते मतिज्ञान होत असताना अवग्रह, इहा, आवाय आणि धारणा ह्या क्रमानेच होणार. हे क्रम आपल्याला लक्षात येणार नाही. किंवा असं एवढं थोडक्यात हे तर लक्षात येईल एखाद्या वेळेस की इहा किंवा हा हे पुस्तक आहे, निर्णय झाला, किंवा धारणा खूप दिवसांनी लक्षात आलं. पण अवग्रहचं मात्र अजिबात लक्षात येत नाही. टप्पे लक्षात आले सगळ्यांच्या? आणि तर प्रत्येक टप्प्यामध्ये घडणारं ते सगळं काय आहे? वेगळं वेगळं आहे. अवग्रहमध्ये आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं इहामध्ये आहे. इहामध्ये जे काही होतंय त्याच्यापेक्षा वेगळं आवायमध्ये आहे आणि त्याच्यापेक्षा वेगळं धारणामध्ये आहे. म्हणून त्यांना वेगळी वेगळी काय दिलेली आहेत? नावं आहेत. आणि ह्याच क्रमाने होतंय. म्हणून तिथं सांगितलं की मतिज्ञान होण्यासाठी हा क्रम आहे. उदाहरणशास्त्रामध्ये येतं की आकाशातून असं पांढरं पांढरं काहीतरी आपल्याला दिसलं. पहिल्यांदा काय असं बघितलं, आकाशात सहज बघितलं आणि तिथं आपल्याला पांढरं पांढरं काहीतरी दिसलं. मग त्यावेळेस तिथं दिसल्यानंतर काय आहे हे आपल्याला जिज्ञासा नाही आहे. मग इहामध्ये काय झालं? ते आकाशात काय दिसतंय ते जाणण्याची आपल्याला तिथं इच्छा निर्माण झाली. म्हणजेच काय आहे तिथं? इहामध्ये आकाशात काय दिसतंय हे जाणण्याची आपल्याला तिथं उत्सुकता झाली. मग त्याच्यानंतर आवायमध्ये काय झालं की अरे हे तर सगळी बगळ्यांची लाईन आहे, बगळे आकाशात उडत आहेत. बगळे कसे असतात? पांढरे आहेत. आणि मग तिथं आपल्याला असं निर्णय झाला की हे बगळेच आहेत. काय झालं? बगळेच आहेत असा निर्णय आवायमध्ये झाला. आणि परत काही दिवसांनी आकाशामध्ये आपल्याला तशी लाईन दिसली किंवा तसं पांढरं काहीतरी दिसलं. मग त्यावेळेस आपल्याला पटकन आठवलं, अरे हे तर बगळे असतात किंवा हे बगळे आहेत. कारण तो अवग्रह, इहा, आवायचा टप्पा करून आपण धारणा ज्ञान केलं होतं. आपल्या ज्ञानामध्ये ते पक्क झालं होतं की अशा प्रकारे आकाशातून जे काही हलणारं पांढरं जे काही दिसतंय तर ते काय आहेत? बगळे आहेत.
त्यामुळे तिथं आपल्याला पटकन धारणा झाली, म्हणजे धारणा ज्ञान होतं. त्या धारणा ज्ञानाच्या द्वारे परत आपल्याला तसं आकाशामध्ये पांढरं दिसल्यानंतर अवग्रह इहा आवाय व्हायची गरज तिथं वाटली नाही. तिथं डायरेक्ट धारणा म्हणजे आपले संस्कार आपल्यामध्ये झाले होते की बाबा अशा ज्या काही गोष्टी, ही जी काही गोष्ट आकाशात आहे तर ते काय आहे तर बगळे आहेत किंवा ते पांढरे आहेत, ते एका क्रमाने चालले आहेत, हे सगळं आपल्याला तिथं लक्षात राहिलेलं आहे. आणि ह्या ज्ञानाला काय म्हटलंय, धारणा म्हटलेलं आहे. म्हणजे हे 4 टप्प्यामध्ये कुठलं ज्ञान झालं आपल्याला, अवग्रह इहा आवाय आणि धारणा. हा, मती ज्ञान. आता हे काय आहे तर मती ज्ञानाचा म्हणजे क्रमाने होणारे हे टप्पे आहेत. मतिज्ञानाने मी जीव आहे हे जाणलं, आणि अवग्रहाने मी जीव आहे हे जाणलं, इहानी मी ज्ञान दर्शनवाला आहे हे जाणलं, अवाईने निर्णय घेतला मी तोच आहे, जाणणाराच आहे. ज्ञान झालं ज्ञान. आता आपण काय बघतोय, अवग्रह इहा आवाय आणि धारणा हे कुठल्या ज्ञानाचे क्रम आहेत किंवा भेद आहेत असं सांगितलंय. हा, मग आता आपण जे बघितलं ना की पहिल्यांदा काहीतरी आहे, आपल्या आत्म्याकडे आपण ज्ञान लावलेलं आहे आणि तिथं पहिल्यांदा आपल्याला कळलं की इथं काहीतरी आहे. म्हणजे काय आहे तर आत्मा आहे, पण अजून आता तिथं निर्णय नाही आहे किंवा त्याच्यामध्ये जिज्ञासा नाही आहे. अवग्रहमध्ये एवढंच आत्म्याकडे लक्ष लागलेलं आहे आणि आहे याची जाणीव झाली. मग इहामध्ये काय झालेलं आहे, काय आहे असं तिथं जिज्ञासा झाली. मग आवायमध्ये काय झालंय की मी जीवच आहे, मी आत्माच आहे, मी शरीर नाही, मी हे सगळं संयोग नाही, असा निर्णय आवायमध्ये झालाय. आणि धारणामध्ये काय झालंय, परत जेव्हा आपण आत्म्याला जाणणार तेव्हा त्या आत्म्याला हा तो मी जीवच आहे. तिथं परत काय आहे जाणण्याची इच्छा किंवा निर्णय करण्याची गरज राहणार नाही. माझा प्रश्न हा होता की आता ह्या 4 प्रकाराच्या द्वारे आपल्याला जे झालंय ते मतिज्ञान आहे. लक्षात येते, मतिज्ञान झालंय. त्याच्या पुढचा प्रश्न होता की मतिज्ञान आणि श्रुतज्ञान ह्याच्यामध्ये काय फरक आहे. मतिज्ञान मननी आणि ते विशेष जाणतं श्रुतज्ञान. हा हे सांगायचं आहे की मतिज्ञान सामान्य जाणतं, मतिज्ञान काय करतं सामान्य जाणतं, आणि श्रुतज्ञान काय करतं जे मतिज्ञानाने सामान्य जाणलेलं आहे त्याच्यामधलं विशेष जाणतं. मग आता आपल्याला आत्म्याबद्दलचं काय झालंय ज्ञान, हा आत्मा आहे, हा जीव आहे, हा निर्णय आणि मतिज्ञान झालेला आहे. मग आता श्रुतज्ञानाच्या द्वारे काय होणार आहे, श्रुतज्ञान त्या आत्म्याला विशेष रूपाने जाणणार आहे. हे विशेष जाणण्याचं काम आता श्रुतज्ञानाच्या द्वारे होणार आहे. म्हणजे फरक आपल्याला लक्षात यायला पाहिजे की अवग्रह इहा आवाय आणि धारणा इथपर्यंत जे ज्ञान झालं ते नियमाने मतिज्ञानच आहे, त्याच्यामध्ये कुठंही श्रुतज्ञानाचा संबंध नाही. लक्षात येते का, म्हणून तो प्रश्न विचारला. श्रुतज्ञान म्हणजे काय, श्रुतज्ञान म्हणजे आता पहिल्यांदा मतिज्ञान कशाला म्हणते ते सांगते. आता हे तर टप्पे झाले, पण सामान्यपणे मतिज्ञान कशाला म्हटलंय, जे समोर वस्तू दिसली तर आता समजा पुस्तक आहे, पुस्तक दिसलं, मग आता हे अवग्रह इहा आवाय धारणा ह्या सगळ्या गोष्टी घडून आपल्याला ते पुस्तक आहे हा निर्णय तिथं झाला. म्हणजे हे कशात झालं, मतिज्ञानामध्ये झालं. आणि श्रुतज्ञानामध्ये काय होणार आहे, हे पुस्तक कुठल्या भाषेचं आहे किंवा शास्त्र आहे, किती पानांचं आहे, कुणी लिहिलेलं आहे, कुठल्या रंगाचं आहे, नवीन आहे की जुनं आहे, असं त्या पुस्तकासंबंधीची सगळी विशेष माहिती ज्या ज्ञानाच्या द्वारे होते त्याला काय म्हटलेलं आहे, श्रुतज्ञान असं म्हटलेलं आहे. कोणी विचारलं होता, विशेष माहिती. आता मोर आहे म्हटलं तर काय झालं, सामान्य झालं. अनेक मोर आहेत, तसं ते एक मोर ही एक जमात झाली किंवा एक पशु मोर म्हटलं जातं. पण आता हे मतिज्ञानामध्ये झालं. आता श्रुतज्ञानामध्ये काय होणार, रंग वगैरे वेगळं, म्हणजे पंख आहे की नाही, तो राष्ट्रीय पक्षी आहे किंवा तो किती सुंदर नाच करतो, पाऊस आला की त्याला खूप आनंद होतो, जे जे काही त्याच्याबद्दलचं महत्व सांगितलं जातं, तर ते महत्व, ते विशेष माहिती. मतिज्ञान झाल्यावरच श्रुतज्ञान होतं असं. मतिज्ञान झाल्याशिवाय श्रुतज्ञान होणारच नाही, हा नियम आहे.
डायरेक्ट श्रुतज्ञान झालं असं होणार नाही. पहिल्यांदा मोर आहे हे जाणलं तर आपण त्या मोराबद्दलची माहिती विशेष सांगू शकणार आहे. डायरेक्ट विशेष नुसतं जाणायचे, मोर माहीत नाही आहे कशाला म्हणतात, मग तो असा आहे तसा आहे म्हटलं तर काय काय हेच माहीत नाही आहे ना आपल्याला. म्हणून अगोदर मतिज्ञान होतं आणि त्या मतिज्ञानाने जाणलेल्या सामान्य पदार्थाला विशेष रूपाने जे जाणतं तर त्याला श्रुतज्ञान असं म्हटलेलं आहे. मग आता आपण आत्म्याचं मतिज्ञान बघितलं. आत्मा आहे असा निर्णय झाला किंवा धारणा पण झाली. आता काही दिवसांनी आपण आत्म्याला जाणताना विसरलं जाणार नाहीये असं पक्का झालंय तिथं ज्ञान. मग हे तर सगळं मतिज्ञानापर्यंत झालं. आता हे विशेष ह्याच्यामध्ये जाणणं किंवा आत्म्याबद्दल विशेष ज्ञान होणं किंवा आत्म्यामध्ये आणखीन विशेष रमणं, तर हे कशात होणार आहे? श्रुतज्ञानामध्ये होणार आहे. मग आता श्रुतज्ञानाने आपण काय जाणणार सांगा? आत्म्याचे गुण, म्हणजे आत्म्यामध्ये जे हा. गुण आहेत ते सगळे ते आपण जाण. श्रुतज्ञानाने जाणतो. हा, म्हणजे मग आपण काय म्हणणार? मी ज्ञान दर्शन स्वरूपी आहे, मी अनादि अनंत आहे, मी स्वतंत्र स्वाधीन आहे, मी अकर्ता आहे. हे सगळं कुठं येणार आहे? श्रुतज्ञानामध्ये येणार आहे. म्हणजे मतिज्ञान आणि श्रुतज्ञान ह्या दोन्हीमधला फरक लक्षात येतोय का? जरी आपण तिथं अवग्रह, इहा, आवाय, धारणा हे 4 प्रकार बघितले, पण ते 4ही प्रकार मतिज्ञानामध्येच आहेत. अवग्रहमध्ये मतिज्ञान झालं आणि आवायमध्ये श्रुतज्ञान झालं असं नाही, हे पक्क लक्षात घ्या. हां, तर आता इथं काय सांगतायत बघा. इहा, हां, निर्णय हुआ सो आवाय, इहा से यह आत्मा में यह, हाँ, इहा से ज्ञात आत्मा में यह वही है, अन्य नहीं, ऐसा दृढ़ ज्ञान अवाय है. आत्मा संबंधी कालांतर में संशय अथवा विस्मरण न होना सो धारणा है. म्हणजे काही काळानंतर जरी आपण आत्म्याला जाणायला गेलो तर त्यावेळेस तिथं हे नक्की आत्माच आहे का शरीर आहे का दुसरं काहीतरी आहे अशी शंका पण होणार नाही किंवा त्या आत्मस्वरूपाचं विस्मरण पण होणार नाही. तर हे काय आहे? धारणा आहे. म्हणजे परत आपण आत्म्याला जाणायला बसलो तर पटकन हा आत्मा असं तिथं आपल्याला काय होणार आहे? ते ज्ञान तिथं आठवणीत येणार आहे किंवा त्या आत्म्याची आपल्याला सहज जाणीव होणार आहे. तर हे धारणादान. इथंपर्यंत काय झालंय? मतिज्ञान. यहाँ तक तो मतिज्ञान में धारणा तक का अंतिम भेद हुआ. म्हणजे धारणापर्यंत सगळं काय आहे? हे मतिज्ञानामध्ये घडलेलं आहे. इसके बाद यह आत्मा अनंत ज्ञान आनंद शांति स्वरूप है. इस प्रकार मति में से प्रलंबित तार्किक ज्ञान श्रुत ज्ञान है. लक्षात येते का? मग ह्याच्यानंतर हा आत्मा अनंत गुणस्वरूपी आहे, ज्ञान आनंद स्वरूपी आहे, शांत स्वरूपी आहे, असं जे काही आपण जाणतोय. मतिज्ञानाने आत्मा जाणला होता तर त्या मतिज्ञानाने जाणलेल्या आत्म्याला हा आत्मा असा आहे, विशेष गुण त्याचे आपण जाणतो. तर ह्या ज्ञानाला काय म्हटलेलं आहे? श्रुतज्ञान असं म्हटलेलं आहे. भीतर स्वलक्ष में मन इंद्रिय निमित्त नहीं है. आणि हे जे जाणतोय आपण मतिज्ञान आणि श्रुतज्ञानाच्या द्वारे सामान्य आत्म्याचा निर्णय आणि त्या आत्म्यामध्ये असलेल्या विशेष गुणांचा निर्णय किंवा त्या विशेष गुणांना जाणणं, ह्या मती आणि श्रुतज्ञानाच्या द्वारे आत्म्याला आपण जाणतोय. तर ते जाणत असताना तिथं मन आणि इंद्रिय, 5 इंद्रिय आणि मन ह्यांचं तिथं अवलंबन घेतलेलं नाही. म्हणजे मतिज्ञान श्रुतज्ञान होत असताना कुठलं? आत्मस्वरूपाचं मतिज्ञान श्रुतज्ञान होत असताना तिथं इंद्रिय आणि मनाचं काहीही काम नाही किंवा इंद्रिय आणि मनाचं अवलंबन सोडल्यामुळं तिथं आपल्याला आत्मस्वरूपाचं मती आणि श्रुतज्ञान झालेलं आहे. लक्षात येतंय? हां, म्हणजे तिथं मन आणि इंद्रिय नाहीत, हे लक्षात ठेवायचं. जब जीव उसके अंशतः पृथक होता है तब स्वतंत्र तत्व का ज्ञान करके उसमें स्थिर हो सकता है. म्हणजे जेव्हा अगदी थोड्या काळासाठी सुद्धा आपण ह्या मन आणि इंद्रियांचं अवलंबन सोडतो. अंशतः पृथक होत आहे म्हणजे काय?
थोड्या वेळासाठी तरी ह्या मन आणि इंद्रियांपासून आपण दूर होऊन म्हणजे शरीरातून काढून टाकणं ह्या अपेक्षेने दूर म्हटलेलं नाही, तर त्याचा वापर करायचा नाही थोड्या वेळासाठी. त्याद्वारे बाहेरच्या गोष्टींना जाणत होतो, तर ते जाणणं थोड्या काळासाठी तिथं काय झालेलं आहे, बंद झालेलं आहे, कारण आपला उपयोग आत लागलेला आहे. एका वेळेस आपण एकाच ठिकाणी आपलं ज्ञान लावू शकतो, एकतर आत तरी लावू शकणार किंवा बाहेर तरी लावू शकणार. मग जेव्हा आपण आत ज्ञान लावणार आहे किंवा आत्म्यामध्ये उपयोग लावणार आहे, तेव्हा ह्या बाहेरच्या 5 इंद्रियांच्या द्वारे जे काही आपण जाणतोय, तर त्याचं काय होणार आहे, तिथं आपोआप तिथं बंद होणार आहे ते जाणणं, किंवा काही काळासाठी आपलं तिकडं उपयोग राहणार नाही. अंशतः पृथक होता है तब स्वतंत्र तत्व का ज्ञान करके उसमें स्थिर हो सकता है. आणि मग असं त्या इंद्रिय आणि मनाचं अवलंबन सोडल्यानंतर काही काळासाठी आपलं जे स्वतंत्र तत्व आहे, स्वतंत्र तत्व म्हणजे स्वतंत्र तत्व कशाला म्हटलंय? हा, म्हणजे मी स्वतः, आपलाच प्रत्येकाचा जीव कसा आहे, एक स्वतंत्र तत्व आहे. काय असं सगळं मिसळ जी आता आपल्याला दिसते, शरीराची, कर्माची, कषायांची, परिग्रहाची, तर ह्या सगळ्यांच्या व्यतिरिक्त, ह्या सगळ्यांना सोडून आपलं अस्तित्व एक स्वतंत्र अस्तित्व आहे. आणि त्या स्वतंत्र अस्तित्वाचं ज्ञान आपल्याला होणार आहे, आणि त्या ज्ञानामध्ये किंवा त्या तत्वामध्ये आपण स्थिर होऊ शकतो. कधी होऊ शकतो? जेव्हा हे मन आणि इंद्रियाचं अवलंबन काही काळासाठी आपण सोडलं, काही काळ आपण तिकडं लक्ष दिलं नाही, आपल्या स्वतःमध्ये लक्ष दिलं, तर तिथं आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची आपल्याला तिथं जाणीव होणार आहे, अनुभव होणार आहे, आणि त्याच्यामध्ये आपण तिथं स्थिर होऊ शकणार आहे. अवग्रह या इहा हो, किंतु यदि वह लक्ष चालू न रहे तो आत्मा का निर्णय नहीं होता. फक्त अवग्रह आणि इहा इथंपर्यंत जाणलं आणि तिथून आपलं लक्ष दुसरीकडे गेलं, विचलित झालं, तर पुढचं तिथं आवायानी धारणा होणार आहे का? म्हणजे एकाग्रता किती महत्त्वाची आहे, लक्षात येते का? म्हणजे अवग्रह आणि इहा झालं म्हणून पुढचं आवायानी धारणा होणारच असा नियम नाही. आपली तेवढी दृढता, आपलं तेवढा तिकडं उपयोग, स्थिर राहणं, ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत. म्हणून सांगितले की अवग्रह इहा तो हो, किंतु यदि वह लक्ष चालू न रहे, म्हणजे आपलं ज्ञान त्यावेळेस आत्म्यामधून जर निघालं बाहेर, 5 इंद्रियांमध्ये अडकलं, तर तिथं आत्म्याचा निर्णय होणार नाही. अर्थात अवाय ज्ञान नहीं होता, इसलिए अवाय की अत्यंत आवश्यकता है. म्हणजे पहिल्यांदा तर इहा, अवग्रह आणि इहा ह्याच्यापेक्षा, म्हणजे ह्या दोन्हीच्या द्वारेच होणार आहे, पण ह्याच्याद्वारे आपल्याला अवाय करणं गरजेचं आहे. आवायमध्ये जो निर्णय होतो, तर तो निर्णय कसा आहे, अत्यंत आवश्यक है. यह ज्ञान होते समय विकल्प, राग, मन या परवस्तु की ओर लक्ष नहीं होता. जेव्हा आपण आपल्या आत्मस्वरूपाला जाणतोय, मग त्यावेळेस आपल्याला काय करायचंय ह्याचा विचार असणार आहे का? कुठला त्रास आहे, वेदना आहे, त्याचं काय करायचंय असा विचार असणार आहे का? नाही. म्हणजे कुठलेही विकल्प नसणार. कशाबद्दल? राग म्हणजे कुठल्या अपेक्षेने घेतो, लक्षात येते ना प्रत्येक वेळेस? शास्त्रामध्ये जेव्हा राग शब्द येईल तेव्हा तिथं मोह, ममता ह्या अपेक्षेने घ्यायचं, आणि द्वेष जेव्हा येईल तिथं ते तिरस्कार वगैरे ह्या अपेक्षेने घ्यायचं. म्हणजे बाहेरच्या संयोगाबद्दलचा राग, किंवा मनामध्ये कुठले विकल्प, किंवा परवस्तूचं काय तिकडे आपलं परवस्तूबद्दलचे मनामध्ये विचार, ह्या गोष्टींकडे आपलं लक्ष राहत नाही. कधी राहत नाही? कशाय इच्छा, हा, स्वमध्ये जेव्हा आपण असणार तेव्हा ह्या सगळ्या विचारांचा तिथं काय होणार आहे, आपोआप त्याच्यापासून आपण दूर जाणार आहे, किंवा त्याच्याकडे आपलं लक्ष नसणार, त्याचा विसर पडणार. म्हणजेच आपण त्यावेळेस तिथं काय आहे, परमशांतीचा अनुभव करणार. म्हणजे आपण अशांत असतो ना, त्या अशांतीचं कारण काय आहे? आपल्या मनामध्ये राग आहे, द्वेष आहे, चिंता आहेत, भय आहे, आकुलता आहे, किंवा सतत काहीतरी अशी एक प्रकारची बेचैनी आहे. ह्याचं कारण काय आहे? स्वद्रव्य आहे का परद्रव्य आहे? परद्रव्य आहे. हा, म्हणजेच हे परद्रव्याला जेव्हा पण आपण विषय करणार, मग तिथं आपला मुलगा आहे म्हणल्यानंतर त्या मुलाला पाहिल्यानंतर
राग उत्पन्न होणारच. त्याला काय खायला द्यायचंय, त्याला बरं नाही आहे, त्याला हे द्यायचंय, त्याला ते करायचंय, त्याला हे आवडतं, म्हणजे असं त्या मुलाबद्दल तिथं मनामध्ये राग येणार. किंवा एखादी न आवडती व्यक्ती समोर आली की त्या व्यक्तीबद्दल आपल्याला काहीतरी, त्या व्यक्तीबद्दलच्या तक्रारी किंवा त्या व्यक्तीबद्दलचं काहीतरी निगेटिव्ह असं मनामध्ये येणार. ह्या व्यक्तीने असं केलं, ही व्यक्ती अशी आहे. भले आत्ता त्यावेळेस ती व्यक्ती समोर शांत बसली आहे, पण त्या व्यक्तीबद्दलचं काही ना काही विचार आपल्या मनामध्ये येणार. तर ते कुठले असणार? मग द्वेष रूपाने असणार. म्हणजे तिथं काय आहे? सतत परद्रव्याला विषय केल्यानंतर एक तर राग तरी असणार किंवा द्वेष तरी असणार. रागद्वेषाने रहित असं मन आपलं राहणार नाही. मग त्यावेळेस आपल्याला तिथं कर्माचा बंध आहे. आणि म्हणूनच ही सगळी काय आहे? रागद्वेष मनामध्ये आहे, तिथंच अशांती आहे, चिंता आहे. त्या मुलाला काहीतरी त्रास होत असेल, त्याच्याबद्दल आपल्याला तिथं काळजी आहे की नाही? मग कधी बरं होणार, काय करायचं, अजून कुठला उपाय करू? मग हे सगळे विचार काय आहेत? अशांती देणारेच आहेत. का शांत वाटतं त्यावेळेस आपल्याला? शांत वाटतं का अशांत वाटतं? हा, म्हणजे अशांतीचं कारण किंवा तिथं आपल्याला जे काही बाहेरच्या गोष्टीमधून आपण सुख मानतोय त्या गोष्टी संयोगामध्ये असल्या तर ह्या दोन्हीमुळं आपलं काय होणार आहे? तिथं सतत कुठल्या ना कुठल्या विचारांच्या द्वारे मनामध्ये आकुलता किंवा कुठली तरी इच्छा, कुठला तरी राग, कुठला तरी द्वेष, काहीतरी भय, ह्या गोष्टी असणार आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये असणं म्हणजेच आपलं मन अशांत आहे, म्हणजेच आपलं मन आकुलित आहे. आणि आकुलतेचं दुसरं नाव काय आहे? आकुलता म्हणजे दुःख. आकुलता म्हणजे दुःख. आकुलता वेगळं, दुःख वेगळं असं नाही. जिथं जिथं आकुलता आहे तिथं तिथं दुःख आहे. म्हणून सुखाची व्याख्यासाठी काय काय वापरला जातो शब्द? किंवा खरं सुख म्हणजे काय? निर्विकल्प. निराकुल. हा, निराकुल. हा, आकुलता बिन काय, ती छडाला मध्ये ओळ आहे ना, सो सुख कही, असं काहीतरी. आत्मको हित है सुख सो सुख, आकुलता विन कही आहे. म्हणजे जे सुख आकुलतेने रहित आहे तर तेच सुख कसं आहे? खरं सुख आहे. किंवा त्या सुखामध्येच आपल्या आत्म्याचं हित आहे. लक्षात येते का? आत्मको हित है सुख सो सुख, आकुलता विन कही आहे. म्हणजे आत्म्याचं हित कशामध्ये आहे? तर अशा सुखामध्ये आहे की ज्याच्यामध्ये आकुलता नाही. मग आता आपल्याला बाहेरच्या संयोगातून वाटतंय, मला ह्या संयोगामुळं बरं वाटतंय, सुख वाटतंय, पण ते सुख सुद्धा कसं आहे? आकुलतेने सहित आहे. का आकुलतेने सहित आहे? कारण ती गोष्ट नष्ट झाली तर माझं सुख नष्ट होईल, ती गोष्ट खराब झाली तर मला सुख मिळणार नाही. असं तिथं काय आहे? त्या गोष्टीमध्ये जे काही बिघाड होतील किंवा ती नष्ट होईल ही एक प्रकारची भीती आहे, किंवा ती वस्तू नीट सांभाळायची आहे असं आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल विकल्प आहेत. म्हणजे त्याच्यातून सुख मिळतंय असं मानतोय, पण ते सुख मिळत असताना त्याच्याबरोबर ह्या किती बाकीच्या विवंचना आहेत किंवा किती त्याच्याबद्दल आपल्याला काळजी, जे काही चिंता आहे, तर ती सगळी आकुलताच आहे. मग असं सुख काय म्हटलेलं आहे? सुख आहे का ते? सुखाचा आभास आहे हा. म्हणजे हे सुख खरं सुख नाही. मग आपल्याला कुठलं सुख पाहिजे? निराकुल सुख पाहिजे. आणि हे निराकुल सुख आपल्या आत्म्याला विषय केल्यानंतर मग तिथं ह्या सगळ्या गोष्टींनी रहित आपलं काय होणार आहे? आपली म्हणजे आत्मिक शुद्धता म्हणा, किंवा तिथं आत्मिक शांती जी मिळणार आहे, तर ती आत्मिक शांती कशी असणार आहे? मग निराकुल असणार आहे. तिथं कुठली भीती नाही आहे. संपेल का? नष्ट होईल का? काय करायचं? पुढं असं नाही झालं तर, असं झालं तर, असे कुठले विकल्प तिथं आत्म्याला जाणताना असणार नाहीत. ते बहुमूल्य तत्व विचारमध्ये एक वाक्य आहे, वह सुख सदाही त्याज्य रे, पश्चात जिसके दुःख भरा. काय वाक्य आहे? वह सुख सदाही त्याज्य रे, पश्चात जिसके दुःख भरा. मग आता आपल्या संयोगामधले जी सुख आपल्याला वाटतायत ना, तर ती सुख सगळी कशी आहेत? पश्चात जिसके दुःख भरा. कपडे धुते समजत ते पण. का बरं पश्चात दुःख भरा म्हटलंय? तर त्या गोष्टीला भोगत असताना पण आपल्याला ती गोष्ट मिळवेपर्यंत दुःख आहे,
मिळाल्यानंतर पण ते नष्ट होईल का ह्याची भीती आहे. म्हणजे हे सगळं काय आहे, दुःखच देणारं आहे. मग असलं सुख नको आहे आता आपल्याला. आता आपल्याला असं सुख पाहिजे की ज्यामध्ये काहीही आकुलता नाही, ज्यामध्ये कसलंही चिंता किंवा भय किंवा कसली भीती काहीही नाही. तर निराकुल असं सुख आपल्याला हवं असेल तर एक स्वसन्मुख लक्ष करणं ही निराकुल सुख का कारण है. म्हणजे निराकुल सुख आपल्याला पाहिजे असेल तर तिथं स्वतःच्या आत्म्याला लक्ष करणं, आपलं जे ज्ञान आत्ता आपल्याला प्राप्त आहे तर त्या ज्ञानाच्या द्वारे पराला जाणण्याच्या ऐवजी स्वतःला जाणण्यासाठी पुरुषार्थ करणं, ह्याद्वारेच आपल्याला आपलं खरं सुख मिळणार आहे. सोळी राहिल्यात. अवग्रहाचा अर्थ काय आहे? तरी आहे त्याच्यानंतर ते काय आहे, मग त्याच्यानंतर काय आहे त्याचा निर्णय झाला आणि ते काय आहे हे कायम आपल्या लक्षात राहिलं किंवा खूप दिवसासाठी लक्षात राहिलं. असं अवग्रह इहा आवाय आणि धारणा असं म्हटलेलं आहे. सम्यक दृष्टि को अपना आत्मा का ज्ञान होते समय इन 4 प्रकार का ज्ञान होता है. धारणा तो स्मृति है. जिस आत्मा को सम्यक ज्ञान अप्रतिहित निर्बाध भाव से हुआ हो उसे आत्मा का ज्ञान धारणा रूप बना ही रहता है. म्हणजे आपण परवा बघितलं होतं ना ते प्रत्यभिज्ञान, स्मृतिज्ञान, मतिज्ञानाचे सगळे वेगळी वेगळी नावं बघितली होती. कुणाचं म्यूट नाहीये, म्यूट करा. मग त्यावेळेस तिथं आपण हे बघितलं होतं की स्मृती म्हणजे पूर्वी पाहिलेली वस्तू नंतर पाहिल्यावर आपल्या लक्षात आली. मग ती आठवण आहे ना, लहानपणीच्या आठवणी बघितल्या आपण किंवा एखादी व्यक्ती काही काळाने आपल्याला परत भेटली तर हीच ती व्यक्ती असं लक्षात येतं. मग हे सगळं जे आपल्याला आठवण येतं, स्मरणात राहिलेलं असतं, तर ते कशामुळे स्मरणात राहिलेलं आहे, तर ह्या धारणा ज्ञानामुळे राहिलेलं आहे. हां, तर इथं सांगितलंय की सम्यक दृष्टीला आपल्या आत्म्याचं जे ज्ञान होतं आणि ते ज्ञान अवग्रह, इहा, आवाय आणि धारणा ह्या प्रकाराने होतं. आणि धारणा जेव्हा आपल्याला होते की हा मी जीवच आहे असं पक्क जेव्हा होतं तेव्हा ते आपल्या लक्षात राहतं, त्याला आपण विसरत नाही. जिस आत्मा को सम्यक ज्ञान निर्बाध भाव से हुआ हो उसे आत्मा का ज्ञान धारणा रूप बना ही रहता है. म्हणजे हे 4 गोष्टी घडत असताना अवग्रह, इहा, आवाय आणि धारणा ह्या होत असताना तिथं त्या कुठलाही अडथळा न होता, नाहीतर इहा आवाय झालं आणि तिथंच आपलं काय झालं, विषय दुसरीकडे गेला किंवा अवग्रह झाला आणि आपण परत दुसऱ्या गोष्टीला जाणायला गेलो तर तिथं हे पूर्ण होणार नाही. पण असं अपूर्ण न राहता किंवा मध्ये कुठलाही अडथळा न येता आपलं लक्ष दुसरीकडं न जाता हे 4ही प्रकार होतात. म्हणजेच आत्म्याचं मतिज्ञान होतं. तर असं आत्म्याचं झालेलं मतिज्ञान हे काय राहतं, तर धारणा रूपाने आपल्यामध्ये ते राहतं. म्हणजे त्याचा विसर आपल्याला पडत नाही, म्हणजेच त्याचा पक्का निर्णय होतो. ते बघितलं होतं, ते आपण पाठ पण केलं होतं, पण विसरून जातो. मग तेव्हा ते धारणा नष्ट झाली. आपण जी धारणा केली होती ती तेव्हा नष्ट झाली असा त्याचा अर्थ घ्यायचा. पण होताना तिथंपर्यंत होऊन मग श्रुतज्ञान झालं आणि परत ते विसरलं वगैरे असं होऊ शकतं, त्याला काय अडचण नाही. पण होताना मात्र ह्या क्रमानेच होणार. काय कृतकारित अनुमोदन. ओम सावधान जाणा, हा मी शुद्ध जीव आहे, जाणणारा आहे, मात्र जाणत आहे. जाणणे सोडून मी अन्य काहीही करणारा नाहीच. जाणा, स्वतःच्या आत्मस्वरूपाला जाणा. हा मी जीव आहे. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव अवग्रह आहे. अवग्रहाने जे जाणले ते काय आहे, त्या जीवाला जाणण्याची उत्सुकता इहा आहे. स्वतःला जाणायचे, स्वतःला जाणण्यासाठी उत्सुक असणे गरजेचे आहे.
इहाच्या द्वारे जी उत्सुकता झाली, त्या उत्सुकतेच्या द्वारे स्वतःला जाणले. जीवाचे अस्तित्व, त्याचा निर्णय झाला. आवाय आहे, मी जीवच आहे. जीव सोडून अन्य काहीही नाही. निर्णय करा, मी शरीर नाही, मी घरदार नाही, परिग्रह नाही. अन्य जे जे संयोगात आहे ते मी नाही. ही प्राप्त मनुष्य पर्याय पण मी नाही. स्त्री पुरुष पर्याय मी नाही. बालक तरुण वृद्ध अवस्था मी नाही. जीवाची नाही. जीव तर या सर्व अवस्थांपासून अत्यंत भिन्नच आहे. हा निर्णय माझ्यासाठी सुखाचे कारण आहे. निर्णय करा. निर्णय करण्याची वेळ हीच आहे. अनंत काळ हा निर्णय न केल्यामुळे आपण दुःखी आहोत. या दुःखातून बाहेर पडण्यासाठी हा मनुष्य जन्म, जैन धर्म मिळाला आहे. भेद विज्ञानाच्या द्वारे मी जीवच आहे. जीवाचे अस्तित्व जाणा. जीवोऽहम्. ज्ञानम्